विद्यार्थी मित्र हो, आज आपण BA द्वितीय वर्षाच्या भारतीय भाषा मराठी या विषयामध्ये बहुजन समाजाचे शिक्षण हा पाठ अभ्यासणार आहोत। या पाठाचे लेखक आहेत भास्कर लक्ष्मण भोळे, भाल भोळे या नावाने आपण त्यांना ओळखतो। आणि बहुजन समाजाच्या शिक्षण आणि प्रचार आणि प्रसारासाठी अभूतपूर्व काम त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये केलेलं आहे। आणि म्हणूनच भाल भोळे हे एक नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आदराने घेतलं जातं असं आपल्याला दिसून येईल। बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आणि बहुजन समाजाच्या जनजागृतीसाठी अनेक विचारवंत थोर पुरुष महापुरुषांनी कायम या ठिकाणी परिवर्तन करण्याचं काम केलेलं आहे। परंतु अजूनही म्हणावी तशी प्रगती या बहुजन समाजाची झालेली आपल्याला दिसून येत नाही। आणि त्याला काही कारणं आहेत। या कारणांची कारणमीमांसा करण्यासाठी जी काही मंडळी सातत्याने पुढे येत गेली, त्यामध्ये मग ते धार्मिक अंगाने असेल, राजकीय अंगाने असेल किंवा भौगोलिक अंगाने असेल, सातत्यानं चर्चा या ठिकाणी करत या बहुजन समाजाला न्याय देण्याचं काम या विचारवंतांनी केलेलं आहे। आणि म्हणून भाल भोळे हे देखील त्या विचारवंताच्या महत्त्वाच्या यादीमध्ये त्यांच्या नावाचा समावेश आपल्याला करावा लागतो। भाल भोळे यांचा थोडक्यात परिचय करून द्यायचा झाला तर तो असा करून देता येईल की भाल भोळे हे बुलढाण्यातील तालखेड या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे। एक विवेकवादी विचारवंत म्हणून आणि महाराष्ट्रातील राजकीय विश्लेषक आणि प्रबोधनाचे भाष्यकार म्हणूनही त्यांच्याकडे मोठ्या आदराने महाराष्ट्रामध्ये बघितलं जातं। 1962 मध्ये त्यांनी पदवीची परीक्षा उत्तीर्ण केली। त्यानंतर 1964 मध्ये राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी म्हणून त्यांनी शिक्षण पूर्ण केलेलं आहे। 1964 ते 1970 या काळात त्यांनी औरंगाबाद येथील शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयात पदवी स्तरावर राज्यशास्त्र या विषयाचे अध्यापन देखील केलेले आहे। 1970 मध्ये नागपूर विद्यापीठात राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयात विभागात ते रुजू झाले आणि 2002 मध्ये ते निवृत्त झाले। अनेक पुस्तके, अनेक वैचारिक ग्रंथ त्यांच्या नावावरती उपलब्ध आहेत। त्यामध्ये साहित्य प्रत्यय, कटाक्ष, साहित्य अवकाश ही 3 साहित्य समीक्षेची पुस्तके देखील त्यांनी लिहिलेली आहेत। त्याचबरोबर भाषांतरांचे आणि संपादनाचे बहुमोलाचे कार्य देखील त्यांच्या हातून घडलेले आहे। संशोधनाची क्षितिजे, जमातवाद, राष्ट्रधर्म आणि धर्मनिरपेक्षता, बदलता महाराष्ट्र, शतकांतराच्या वळणावर, 19व्या शतकातील गद्य पद्य खंड 1 आणि खंड 2,
अशा अनेक ग्रंथाचे संपादन देखील भालभोळे यांनी अतिशय उत्तम पद्धतीने केल्याचं आपल्याला दिसून येईल. प्रस्तुत लेख म्हणजे आपण ज्या विषयाचा अभ्यास करणार आहोत तो लेख त्यांच्या समाज विमर्श या पुस्तकातून घेतलेला असून त्यामध्ये त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून बहुजनांचा विवेकी विकास कसा होईल आणि त्यांना आधुनिक मानसिकता कशा पद्धतीने लाभेल याविषयी त्यांनी काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत आणि त्या संबंधीचे आपले विचार देखील त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत. तर अशा या अतिशय विवेकी विचारवंताचं बहुजन समाजाच्या शिक्षणाबद्दल जे काही मत आहे किंवा बहुजनांच्या शिक्षणाचं वास्तव त्यांना कशा पद्धतीने आकलन झालेलं आहे हे या पाठाच्या निमित्तानं आपण समजून घेणार आहोत. बहुजन समाज ही राजकारणात लोकप्रिय असलेली आणि अर्थदृष्ट्या संदिग्ध असलेली अशी एक संज्ञा आहे. सुरुवातीलाच त्यांनी बहुजन समाजाबद्दलचा उलगडा करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते असं म्हणतात की बहुजन समाज म्हणजे नेमकं काय. बऱ्याचशा लोकांना आपण बहुजन समाजामध्ये येतो की नाही हेच कळत नाही. खरं म्हणजे शिक्षणाचं हे काय म्हणता येईल त्याला की हे मागासलेपण आहे की आपण बहुजन आहोत की नाही किंवा बहुजन समाज म्हणजे नेमका कोणता समाज. अशी जी काही गोंधळाची जी अवस्था आहे त्या अवस्थेचं वर्णन अगदी त्या संज्ञेचं वर्णन सुरुवातीलाच करून भालभोळे असं म्हणतात की ही संज्ञा म्हणजे राजकारणात लोकप्रिय असलेली आणि अर्थदृष्ट्या संदिग्ध असलेली अशी ही एक संज्ञा आहे. अतिशय समर्पक शब्दात त्यांनी वर्णन केलं की राजकारणामध्ये आपण असं बघतो की कुणीही उठलं होतो मी बहुजनांचा नेता, मी बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व करतो, बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आपण असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे, अशी राजकीय भाषा आपण नेहमीच बहुजन समाजाबद्दल ऐकत असतो. परंतु हा राजकीय समाज बहुजन समाज म्हणजे नेमका कोणता ते आपल्याला उमगत नसतं आणि त्याचबरोबर अर्थदृष्ट्या हा समाज विकसित झालेला आहे की अजूनही मागास आहे हे मात्र अजून आपल्याला ठळकपणे त्यामध्ये सांगता येत नाही. आणि म्हणून अर्थदृष्ट्या संदिग्ध असलेला आणि राजकारणात लोकप्रिय असलेला हा एक शब्द आहे बहुजन समाज आहे. वस्तुतः बहुजन समाज असे ज्या संबोधले जाते तो एकसंध समहित संबंधी व अविभक्त असा लोक समुदाय नसतो. बहुजन समाजाची व्याख्या करताना भालभोळे अगदी स्पष्टपणे सांगतात की हा समाज काही असा तुम्हाला एकसंध सापडणार नाही किंवा ही जमात ठराविक म्हणजेच बहुजन समाज असं इतर जमातीप्रमाणे आपल्याला यामध्ये स्पष्टपणे त्यांचा प्रवर्ग करता येणार नाही. आणि म्हणून वास्तवतः बहुजन समाज म्हणजे एकसंध किंवा समहितवादी किंवा अविभक्त असा काही लोकसमुदाय नाही, तर लोकशाही तत्वानुसार बहुसंख्याकांच्या हाती सत्ता येत असल्यामुळे लाक्षणिक अर्थाने बहुजन समाज सत्ताधारक असला तरी प्रत्यक्ष त्या सत्तेचा लाभ बहुजन समाजातील वरचढ वर्गांनाच होतो. मध्यम व तळ पातळीवरील स्तर बहुजन समाजात अंतर्भूत असले तरी सत्तेला मात्र वंचितच राहतात. संपूर्ण बहुजन समाजाचे सामायिक असे कोणतेच प्रश्न नसतात. सामाजिक, आर्थिक, राजकीय व शैक्षणिक यापैकी कोणत्याही क्षेत्राचा विचार केला तरी बहुजन समाजाच्या तद्विषयक प्रश्नांचे स्वरूप स्तर विशिष्टच असल्याचे आढळून येते.
आणि म्हणून तो समाज काही असा एकसंध आणि एका समहितामध्ये गुंफलेला आहे, किंवा तो काही असा एक वेगळा लोकसमूह आहे असं न म्हणता तो सर्वसाधारणपणे सत्तेत असूनही सत्तेच्या लाभापासून बाहेर असणाऱ्यांपैकी हा समाज आहे, असंच काहीसं या ठिकाणी बहुजन समाजाच्या बाबतीत आपल्याला दिसून येतं. कारण बहुजन समाज हा संख्येने मोठ्या प्रमाणात असला तरी सत्तेचे लाभ मात्र त्या समाजातील खालच्या स्तरापर्यंत कधीही या माणसांना मिळत नाही. आणि त्यामधील जे काही वरचढ थोडेफार पुढारलेले आहेत अशाच या लोकांना या सत्तेचा लाभही होतो. परंतु बहुजन समाज मात्र ही व्याख्या संपूर्ण बहुसंख्याकाच्या बाबतीत लागू पडते, हे मात्र या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख करावा लागेल. मध्यम व तळ पातळीवरील स्तर बहुजन समाजातच अंतर्भूत असले तरी सत्तेला मात्र हा समाज वंचितच असतो. संपूर्ण बहुजन समाजाचे सामायिक असे कोणतेही प्रश्न नसतात. सामाजिक, आर्थिक, राजकीय वा शैक्षणिक यापैकी कोणत्याही क्षेत्राचा विचार केला तरी बहुजन समाजाच्या तद्विषयक प्रश्नांचे स्वरूप स्तर विशिष्टच असल्याचे आढळून येते. म्हणजे या समाजाचे काही एक सामायिक प्रश्न कधीच नसतो. प्रत्येकाचे प्रश्न हे वेगवेगळे आहेत. कुणाला आरक्षण हवं आहे, कुणाला आहे ते आरक्षण टिकवायचं आहे, कुणाला असं वाटतं की आरक्षणामुळे आपलंच नुकसान होतंय म्हणून आरक्षण नसलंच पाहिजे. अशा विविध स्तर असणाऱ्या आणि विविध मतप्रणाली असणाऱ्या लोकांचा हा प्रवर्ग आहे, असं काहीसं निरीक्षण भालभोळे यांनी केलेलं आहे. सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराच्या राजकारणातून सत्तारूढ झालेल्या वरचढ वर्गाच्या शैक्षणिक समस्या आणि आपले राज्य आले आहे अशा भ्रमात वावरणाऱ्या पण प्रत्यक्षात मात्र पूर्वी इतकाच सत्ता वंचित साधन विरहित अवस्थेत जगणाऱ्या खऱ्या बहुजन समाजाच्या शैक्षणिक समस्या मूलतः निराळ्या आहेत, हे समजावून घेण्याची आज नितांत आवश्यकता आहे. खरं म्हणजे विचारवंतांची गरज कोणत्याही समाजाला कोणत्याही कालखंडामध्ये आवश्यक असते. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे समाजाचं भरकटलेपण किंवा समाजाचं दुभंगलेपण किंवा समाजाच्या विकासाला खीळ आणणाऱ्या ज्या काही प्रथा, परंपरा, रूढी किंवा जी काही दिशाहीनता समाजामध्ये आलेली असते, अशा दिशाहीनतेला पूर्ण एका मार्गावरती, एका विकासाच्या मार्गावरती आणणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम विचारवंताचं असतं. आणि तसंच काम या ठिकाणी भारतीय विचारवंतांनी देखील केलेलं आहे. आपले राज्य आले आहे अशा भ्रमात ही माणसं वावरतात की आता आपलं राज्य आलेलं आहे. एखादा लोकप्रतिनिधी म्हणजे विधिमंडळात पोहोचला की आपली सत्ता आली असं आपण म्हणतो किंवा त्या माणसांच्याही मनामध्ये तशी भावना होते. परंतु प्रत्यक्षात मात्र त्या सत्तेचा किंचितही लाभ त्या माणसांना मिळत नाही. परंतु आपलं राज्य आहे अशा भ्रमात वावरणारी ही मंडळी आहे. आणि म्हणून यांच्या मूलभूत समस्या काय आहेत, यांच्या शैक्षणिक समस्या कोणत्या आहेत, हेच खऱ्या अर्थाने या लोकांना कोणी समजून सांगितलेलं नाही. आणि म्हणूनच भ्रमात राहणे आणि भ्रमात राहून काही विशिष्ट लोकांच्या हातामध्ये सत्ता संपादन करून आपण मात्र त्यापासून वंचित राहायचं, असाच काहीसा अनुभव या बहुजन समाजाच्या बाबतीत नेहमी
घडत आलेला आहे. जाणून बुजूनच त्या दोहोतील तफावत नजरेआड करून बहुजन समाजाच्या नावानं पण प्रत्यक्षात त्यातल्या फक्त वरचढ वर्गालाच आजवरची शैक्षणिक प्रगती झाल्यामुळेच शिक्षणाची घोषित उद्दिष्टे पूर्ण होऊ शकलेली नाहीत. म्हणजे हा फरक लोकांनी अजून कोणत्याही प्रकारे समजून घेतलेला नाही किंवा समजण्याचा त्यांना तसं काही जाणवत नसावं. आणि म्हणूनच बहुजन समाजातील फक्त काही मोजक्या 4 लोकांचा जर विकास सोडला तर सर्वसामान्य माणसाला त्याच्यामधून काहीच लाभ झालेला नाही. आणि त्याचं कारण असं म्हणता येईल की कदाचित बहुजन समाजातील थोड्याफार शिकलेल्या लोकांनी आणि थोडीफार त्यांची शैक्षणिक प्रगती झाल्यामुळेच त्यांनी त्याचा लाभ घेतला, परंतु बाकींची माणसं किंवा बाकीचे लोक हे शिक्षणापासून थोडेसे वेगळे राहिले आणि म्हणून कदाचित त्यांना त्यांचं अस्तित्व जाणवलं नसावं. आणि बहुजन समाजाच्या हाती सत्तेच्या चाव्या असून देखील त्याचा लाभ प्रत्यक्ष सगळ्यांना घेता आला नाही, हेच या शिक्षणाचं अपयश आहे असं आपल्याला म्हणता येईल. ज्योतिराव फुले यांनी जेव्हा हंटर आयोगासमोर आपली कैफियत मांडली तेव्हा त्यांच्यासमोर स्त्री, शूद्रादी, अतिशूद्र अशा 3 वर्गाच्या शैक्षणिक दुरावस्थेचे चित्र त्या काळी मांडले होते. स्त्री, शूद्रादी आणि अतिशूद्र असे 3 प्रवर्ग महात्मा फुलेंनी हंटर आयोगासमोर त्या काळामध्ये उपस्थित केले होते. विद्येविना मती गेली, नीती गेली, गती गेली, वित्त गेले, ह्या सर्व गोष्टींना शूद्र पारखे आहेत आणि म्हणूनच ते सर्वार्थाने खचलेले आहेत, असे महात्मा फुलेने अगदी निष्कूण त्या काळामध्ये हंटर आयोगाला सांगितले होते. आणि म्हणून विद्येची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या ब्राह्मण वर्गाच्या तुलनेत सगळेच स्त्री, शूद्रादी शूद्र विद्यावंचित होते. या तेव्हाच्या परिस्थितीत ज्योतिरावांनी शूद्रांतर्गत उच्च नीचतेकडे काहीसे दुर्लक्ष केले असल्यास ते त्या काळी क्षम्येच म्हणावे लागेल. आज मात्र जेव्हा बहुजन समाज नामक घटकातील ही अंतर्गत फूट प्रत्ययकारीच नव्हे तर जाचकही झालेले असता तिच्याकडे कानाडोळा करून कोणत्याही प्रश्नांची मांडणी करणे आत्मवंचक ठरेल. संबंधित प्रश्नांचे यथार्थ स्वरूपही तसे केल्यास ध्यानात येऊ शकणार नाही. म्हणजेच शिक्षणाचं महत्त्वाचं जे अवजार आहे ते अवजार अगदी प्राचीन काळापासून ब्राह्मण वर्गाच्या हातामध्ये असल्यामुळे आणि शिक्षणाची परंपरा सुरुवातीपासूनच ब्राह्मण वर्गाकडे असल्यामुळे बाकीचे शूद्रातिशूद्रांना त्याचा लाभ घेता आला नाही किंवा त्यांना त्यांचा विवेक जागृत करता आला नाही. आणि म्हणून महात्मा फुलेंचं ते जे वाक्य आहे की विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि त्यामुळे सगळे शूद्र खचले, हे फक्त अविद्येचंच कारण आहे. आणि म्हणून शिक्षण हे किती महत्त्वाचं आहे आणि त्यातल्या त्यात बहुजन समाजाचं शिक्षण हे किती आवश्यक आहे हे या निमित्तानं भाल भोळे यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्योतिरावांनी शूद्रांतर्गत भेद जरी स्पष्टपणे लक्षात घेतलेले नसले तरी आजच्या संदर्भात त्याचे युक्तिवाद समजून घेतल्यास ते वरचढ वर्गापेक्षा साधन वंचित शूद्रांचीच बाजू मांडत होते असे म्हणण्यास मुळीच प्रत्यवाय नाही.
म्हणजे महात्मा फुलेंचे जर विचार आणि शूद्रांतर्गत जे काही भेद आहेत, म्हणजेच स्त्री, शूद्रादी आणि अतिशूद्र असे जे त्यांनी प्रवर्ग केलेले असले तरी मुख्य अर्थाने आर्थिक लाभापासून वंचित समाज या वर्गाचीच फुल्यांनी आयुष्यभर बाजू मांडलेली दिसते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्योतिरावांना स्वतःच्या राजकीय स्वार्थ खातर वापरून घेणाऱ्या अशूद्र श्रेष्ठींनी त्यांच्या विचारांशी द्रोह करण्याबाबत तेव्हाच्या ब्राह्मण श्रेष्ठीप्रमाणेच कोणतीही कसूर ठेवलेली नाही असाच निर्वाळा आज देता येईल. किंबहुना शूद्राच्या शिक्षणाबाबत विचार मांडताना ज्योतिरावांनी जे आरोप, आक्षेप व ज्या शंका वरिष्ठ वर्गाबद्दल त्या काळी घेतल्या होत्या त्या आजच्या अब्राह्मण वरिष्ठ वर्गीयांनाही जशाच्या तशा लागू होतात. झिरपणीचा सिद्धांत मांडून फक्त वरिष्ठ वर्गीयांच्या शिक्षणाची व्यवस्था करणाऱ्या इंग्रज राज्यकर्त्यांना जी मनोमन भीती वाटत होती ती बहुसंख्य असलेल्या तळागाळातल्या लोकात शिक्षण प्रसार झाल्यास क्रांतिकारी उर्मीचा उद्रेक होईल, तीच भीती बहुजन समाजातील राज्यकर्त्या वर्गालाही भेडसावीत असल्याचे दिसते. या ठिकाणी एक आपण मुद्दा या ठिकाणी समजून घेतला पाहिजे, तो असा की बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे की गुलामाला गुलाम असल्याची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. परंतु हे अगदी अशी विचार मांडण्याची धमक काळाच्या ओघात काही महापुरुषांच्याच लक्षात येते. किंबहुना याला महापुरुषच यासाठी म्हणतात की जे काळाच्या कितीतरी पुढे जाऊन आजीवन चिरंतन राहणारे विचार कित्येक पिढ्यांना प्रेरणादायी ठरतील अशा पद्धतीने आपले विचार मांडत असतात. आणि त्याचं रहस्य या ठिकाणी लक्षात येतं की इंग्रजांनी सर्वांना शिक्षण दिलं नाही. त्यांच्या कामापुरतं त्यांना कारकुनी व्यवस्था या ठिकाणी निर्माण करायची होती आणि म्हणून तेवढ्यापुरतंच त्यांना शिक्षण इथल्या भारतीयांना इंग्रजांनी सुरू केलं हे खरं आहे. परंतु यामध्ये त्यांचा राजकीय स्वार्थ होता. जर सगळ्यांना तुम्ही शिक्षण देऊन जर साक्षर करत गेले, हुशार करत गेले तर ही मंडळी आपल्या हाताखाली काम करणार नाही. ही जी त्यांना भीती वाटत होती तशीच भीती बहुजन समाजातील काही पुढारलेल्या मंडळींना कायम अशी वाटत आलेली आहे की जर हे शिक्षण आपल्या बहुजन समाजातील सर्व वर्गाला जर मिळाले तर कदाचित आपल्या वर्चस्वाला शह देण्याची ताकद या बाकीच्या लोकांमध्ये येऊ शकते. आणि म्हणूनही कदाचित शिक्षण त्यांनी या सर्व तळापर्यंत पोहोचूच दिलेलं नसावं असं काही संमत भास्कर लक्ष्मण भोळे यांनी या पाठामधून मांडल्याचं आपल्याला दिसून येतं. बाकीचं आपण उद्याच्या तासामध्ये बघूया.